जय शिवराय मित्रांनो, एसटी महामंडळाच्या माध्यमातून प्रवास करण्यासाठी ज्या काही योजना राबवल्या जातात त्यामध्ये महिलांसाठी 50% सवलत योजना, त्यानंतर ज्येष्ठ नागरिक योजना, त्यानंतर अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आणि विद्यार्थ्यांसाठी सवलतीची पास दिल्या जाते आणि सध्या त्याचे NCMC कार्ड काढणं चालू झालेलं आहे। मात्र बऱ्याच या प्रवाशांना वाटतंय की हे कार्ड आता बंधनकारक झालंय का, तर त्याचबद्दल आपल्याला माहिती बघायची आहे की हे खरंच कार्ड आता बंधनकारक झालेलं आहे का। मात्र तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर आपल्या या वेणुगंगा शेती योजना YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना ही माहिती शेअर करा। तर सध्या NCMC कार्ड हे प्रत्येक आगारामध्ये काढणं चालू झालेलं आहे, प्रत्येक बस स्टँडवर काढणं चालू झालेलं आहे। मग यामध्ये महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, अमृत ज्येष्ठ नागरिक असतील, हे यासाठी रांगा लावून कार्ड काढणं चालू आहे। आता यामध्ये नेमकं होतंय काय की बऱ्याच प्रवाशांना असं वाटायला लागले की हे कार्ड आता बंधनकारक झाले आणि या कार्ड असल्याशिवाय आपल्याला प्रवास करता येणार नाही, म्हणून सध्या बस स्टँडवर कोणत्याही आगारावर लाईनी लागायला, गर्दा व्हायला, आपला वेळ वाया चाललेला आहे। दिवस दिवस लोक हे कार्ड काढण्यासाठी तिथं बसलेले आहेत आणि त्यासाठी त्यांना आपला आधार कार्ड आणि मोबाईल नंबर सोबत असणं गरजेचं आहे। आता हे कार्ड मिळण्यासाठी फी 199 रुपये लागत आहे आणि ज्या प्रवाशाकडे जुनं कार्ड असेल त्यांनी जर ते जुनं कार्ड परत केलं तर त्यांच्यासाठी 149 रुपये हे लागत आहेत आणि तसे कार्ड काढणं चालू आहे। मात्र यामध्ये जे काही वयस्कर ज्येष्ठ नागरिक असतात यांना तिथं बस स्टँडवर ताटकळत बसावं लागले आणि या प्रवाशांना वाटायला लागले की आता कार्ड आपल्याला काय असल्याशिवाय प्रवास करता येतो का नाही। मात्र तसं नाहीये। महामंडळानं काय सांगितलेलं आहे की हे जे काही कार्ड आहे, जोपर्यंत ज्येष्ठ नागरिक असतील, अमृत ज्येष्ठ नागरिक असतील किंवा महिला असतील, जोपर्यंत 80% कार्ड वाटप होणार नाहीत तोपर्यंत हे सक्तीचं केलेलं नाही। हे फक्त आता सुविधा आहे की सध्या कार्ड काढून घ्यायचे, त्यामुळे एवढी कोणतीही गडबड घाई करण्याची गरज नाही किंवा असंही होणार नाही की हे कार्ड आता काही दिवस दिल्या जातील आणि मग नंतर बंद होतील। त्यामुळे कोणीही अशी आगारामध्ये गर्दी करण्याची गरज नाही किंवा बस स्टँडवर ताटकळत बसण्याची गरज नाही, कारण एकतर ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, अमृत ज्येष्ठ नागरिक असतील, हे ग्रामीण भागातले माणसं ते या बस स्टँडवर दिवस दिवस थांबत आहेत। त्यामुळे आता कोणत्याच प्रकारची एवढी घाई गडबड करण्याची गरज नाही, कारण तुम्हाला जर आज प्रवास करायचा असेल तर जशी आपली जुनी पद्धत होती, म्हणजे त्या प्रवाशाकडे आधार कार्ड असलं तरी त्या प्रवाशाला प्रवास करता येत होता। मग त्यामध्ये महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील किंवा अमृत ज्येष्ठ नागरिक असतील, आणि तसं महामंडळानं ट्विट करून सांगितलेलं आहे हे कार्ड जोपर्यंत 80% वाटप होणार नाही तोपर्यंत प्रवासाची या कार्डसाठी सक्ती होणार नाही। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आजच हे काही बंधनकारक केलेले नाही। जसं काही सोशल मीडियामध्ये इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, यावर सांगण्यात येते की हे आता NCMC कार्ड हे बंधनकारक झालंय, याशिवाय प्रवास करता येणार नाही। मात्र तशा प्रकारची कोणतीही सूचना महामंडळानं दिलेली नाही। महामंडळानं हे सांगितलंय की हे फक्त कार्ड काढून ठेवा, ज्या वेळेस सक्ती होईल त्यावेळेस पुन्हा घाई गडबड होऊ नये म्हणून फक्त टप्प्याटप्प्याने हे कार्ड काढून घेण्याचं काम चालू आहे। जर तुम्ही काढलं नसेल तर प्रत्येक आपल्या एसटी महामंडळाच्या आगारामध्ये किंवा एसटी महामंडळाच्या बस स्टँडवर हे कार्ड काढण्याची सुविधा चालू झालेली आहे, असं महामंडळाच्या ट्विटर हँडलवरून सांगण्यात आलेलं आहे। आणि महत्वाची पुन्हा एक गोष्ट की नेमकं बस स्टँडवर गेल्याच्या नंतर यासाठी काय प्रक्रिया असणार आहे, तर आपण या संबंधीचा एक स्पेशल व्हिडिओ आणणार आहोत की जिथं आता आगारामध्ये कार्ड काढणं चालू आहे तिथं गेल्याच्या नंतर या प्रवाशांना काय करावं लागणार आहे, तिथली नेमकी काय प्रक्रिया असणार आहे, तिथं किती पैसे घेतले जात आहेत, याबद्दल सुद्धा एक आपण सविस्तर व्हिडिओ आणणार आहोत। जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर आपलं चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला दाबा आणि त्या बाजूला एक जॉईन बटन आहे, ते जॉईन बटन सुद्धा दाबायला विसरू नका। अशी ही माहिती होती। तुम्हाला माहिती कशी वाटली, आपण कार्ड काढून घेतलंय का, नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना ही माहिती शेअर करा। धन्यवाद।